नोकरीवाल्याच मला सांग काय तुम्ही काम करता? टिफिन देते पोराला टिफिन. मला सांगा काय देता तुम्ही त्याला? टिफिन. टिफिन मध्ये काय? एकच चपाती आणि अर्धी बटाट्याची फोड. उंदीर काय जोगायचा नाही. पण पाठ बसून बोंबलं ती डबा करत आहे, डबा करत आहे, डबा करत आहे, डबा करत आहे. अरे गाव जेवायलाय का काय आहे काय तर? ते नवरा उठत आहे बी त्याची त्याचं अंडरपॅन्ट पिढीत कामाला जातं, डबा करायचा आहे, डबा करायचा. दुपारी 2:30 वाजल्यापासून बोंबलं ती स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा. आणि जेवायला माणसं 2:30, 2 फुल एक खडे तांदूळ थोडा पुढे टीव्ही, खडे तांदळात तांदूळ टीव्ही, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा. अरे काय लबाडे हे! वाक्य नाही का आपलं? वाक्य नाही का? पापाची लक्ष्मी जगू देत नाही आणि सुखाची नीतीची लक्ष्मी धोका देत नाही. चला त्याच्या पुढे पापाचे प्रकार चालले. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप संपले ना 3. चला पुढे पाप. गाय कापायला देणं आणि शेतकऱ्या सगळ्या शेतकऱ्याला सांगतो कीर्तनाला आलेल्या शेतकरी ध्यानात ठेवा, थोडी लाज धरा, लाज. मला तळतळायला नको नका. सणासुदीचे दिवस आहे. तुम्ही माझ्या आईबापासारखे, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा कीर्तनात लोकांना वाईट बोलता याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे का मी उभा आहे तुम्ही बसले. आज आपली माणसं आपल्या माणसाने तासली नाही तर माणसं संपली. माणसं संपली. बोलणारा आपला ना ऐकणारा आपला. आपल्या माणसाला आपल्याच माणसाने बोललं पाहिजे आणि आपल्याने आपल्याच ऐकलं पाहिजे. तुमच्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे राजा. मी शेतकऱ्याचा आहे, गरीबाचा आहे, तुम्ही शेतकरी आहात. माझ्यात आणि तुमच्यात एवढाच फरक आहे की मी बसले आज आपल्या माणसांचं जीवन पाहत नाही. 10 वर्षाच्या गाईचं दूध पेले ती गाय कापायला देतात. तुम्ही एक विचार करा, हिंदू संस्कृतीमध्ये गो माता आहे. गो कोण आहे? माता. आईच्या दसकरेला कावळा शिवला नाही तर गाय गाई देतात. नैवेद्य प्रत्येक सणाला कुणाला दाखिला? गायला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुळशीच्या वट्यापासून लक्ष्मीपूजनापर्यंत कशाचे पाऊल काढतात? गायीचे. प्रत्येक सणाला नैवेद्य कुणाला देतात? गायला. आणि मग मला सांगा, ज्या गायीने स्वतःच्या वासराला दूध दिलं नाही त्या गायीनं 10 वर्ष मालकाला दूध दिलं, ती गाय तुम्ही कापायला देता? सांगा मला, जिनं 10 वासरं दिली. अरे आतापर्यंत तिच्या पहिल्यावर तू शेती केली, आतापर्यंत तिच्या दुधावर तुझी खानदान सुखी झाली आणि मृत्यू समयाला तू तिला एक पेंडीभर चारा घालू शकत नाही, एक बादलीभर पाणी पाजू शकत नाही. 10 वासरं दिलेत तिनं तुला 10 आणि तू गाय कापायला देतो? विचार करा शेतकरी. अंधार पडल्यावर गाय टेम्पोत घालता. अंधार पडल्यावर अरे इतके वाईट मराल. बरं मला सांगा, बायको तुम्ही गाय का कापायला देता? दूध देत नाही म्हणून ना. गाय का कापायला देता? दूध देत नाही म्हणून ना. दूध द्यायची बंद झाली म्हणून ना. मग बायकोच का ठेवली ऑपरेशन केल्यावर? टाक ना ठोकून. काम राहिलं का काही? याच्यापेक्षा काय कचकवा तरी फरक पडणार नाही. वाक्य नाही का? गो कोण? माता. पृथ्वी माता. गाय कापायला देणं पाप आहे. जन्मदाते आई बापाला तळतळून मारणं पाप आहे. जगामधलं एक वाक्य सांगतो तुम्हाला. अनंत अपराधाचा दोषी, अनंत अपराधाचा दोषी, निर्दोष सोडणारं जगातलं एकमेव कोर्ट म्हणजे आईचं हृदय. आईचं हृदय असं आहे का जगातले सगळे गुन्हे माफ. पोरगा दारू पेला ना, आई म्हणते पेणार नाही. पेला ना, पेणार नाही. पिलेला पाहिलं ना, संगतीने पेणार. फार मुतलेला पाहिलं ना, परत नाही पेणार. अरे दारुड्या पोराने आईला मारू द्या, मारू द्या आईला. आणि विचारा तुझं पोरग तिला मारतय. डोळ्यात आलेल्या अश्वानी कंठात आलेल्या उंडावळीत आई सांगते माझं पोरग मला मारतय ना, मारू द्या. मी दारुड्याच्याच खांद्यावर जाईल त्याला ठेवा. आणि आई बापाचे एवढ्याच मोठे हाल जगात जर कोणी केले असतील तर ह्या नोकरीवाल्यांनी ध्यानात ठेवा. नोकरीवाल्यांनी इतके आईबापाचे हाल कोणी केले नाही ध्यानात ठेवा. काहींनी आईबापा उचकून दिले, सासरे आणून ठेवले. आले असतील सासरे तर कीर्तन संपे पोत राहू द्या. कीर्तन संपल्यावर पुलावरून फेका ध्यानात ठेवा. अरे आई ती आई प्रियशीच्या शब्दावरून प्रियकराने आईचं काळीच काढलं होतं.
प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरानं आईचं काळीज काढलं होतं आणि काळीज प्रियशीकडे घेऊन जात असताना रस्त्यानं काळीज पडलं तर काळीज म्हणत होतं, बाळा तुला लागलं नाही ना. जगातला एकच देव असा आहे का ज्यानं स्वतःचं दूध भक्ताला पाजलं, ती आई आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जगातली सगळी तीर्थ एकाच पायात येऊन राहिलेत, ते पाय आहेत आईबापाचे. ध्यानात ठेवा, ज्यानं आईबापाच्या पायाला हात लावला त्याला सकळही तीर्थे एकाच वेळेस भेटली. आई बापच काशी, आईच काशी, बापच काशी, सकळ तीर्थाच ये धुरे, जे का माता पित्रे. माऊलीची ओवी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, ज्याच्या पाठीवरून आईचा हात फिरला त्याला जगातली सगळी सुख पायात येऊन थांबली. ज्याच्या पाठीवरून बापाचा हात फिरला त्याला जगात हात लावेल तिथं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी ज्यांनी तळतळात घेतला, इतके वाईट मराल, इतके वाईट. न बोललेलं बरं. सांगा पुरुष मंडळी, मला तुमच्या घरी जेवढे वर्षभर पाहुणे येतात त्याच्यात तुमचे जास्त का बायकोची? खोटं बोलायचं नाही. कोणाची? बायकोचे. आपले भूकंपात गेले. यांना विचारणार कोण आहे? मिशेदचे पप्पा. तुझे भूकंपात गेले का टोन? ही कोण? मिशेदची मम्मी. तुझी का वाहून गेली का? अरे माय बाप केवळ काशी. मग हेच खरं पाप आहे. आणि पापानं काय झालं? निराय का आपण दुःखी झालो. आपण दुःखी झालो. आज सगळी माणसं, माझ्यासमोर बसलेली माणसं दुःखी आहे. शेतकऱ्यासारखा तो दुःखी कोणीच नाही. यंदा बरं झालंय. कापूस 2400 रुपये, सोयाबीन 1700 रुपये. तो नुसता दारूच पितो शेतकरी. शेतकरी खरंच बिचारा शेतकरी. त्याला नाव सुद्धा काय भारी दिले, राजा. हार दिल्या बिड्या वडी तो राजा. अहो काय करीन, त्याला पूर्वी बिडीच नाही तर ते काय करीन? ठोकली रे शेतकऱ्याच्या, ठोकली. आणि ती बी तासून ठोकली, तासून. पण शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, कोणी ठोका, खुटी फिट. तुम्हाला मराठी समाजाचा नियम सांगतो. मला तळतळायला लावू नका. मी वाईट बोलेल पण ते खरं बोलेल. वाईट बोलेल ते फायद्यातच बोलेल. मी जिवंत आहे तोपर्यंत माझं तुम्ही तोंड पाहू नका. पण 4-5 वर्ष जाऊ द्या. आत्ता शिकत खरी पापाला सुरुवात झाली. आत्ता शिकत खून पडायला लागले. आत्ता शिकत. आत्ता म्हणा एखाद्याला कीर्तन संपलं, तुला क्वार्टर पाहिजे, तू बाबाला घोडा लावीन ना तो. आत्ता शिक आई बापा मारायला लागली. आत्ता शिक बायका जाळून मारल्या. आत्ता शिक गाया टेम्पोत घालायला सुरुवात केली. आणि आत्ता शिक भ्रष्टाचाराच्या पैशाचं प्याव फुटलं. ही कलियुगाची नांदी सुरू झाली. नांदी. ज्या वेळेस कीर्तन प्रवचन नसतील, वारकरी संप्रदाय नसेल, त्या दिवशी तुम्हाला बकराच्या जागेवर माणूस टांगलेला दिसेल. माणूस. आणि तोय बी स्वस्त मिळेल. मतारा 60 रुपये किलो, तरणा 40 रुपये किलो, कवळा 20 रुपये किलो. आणि ती खाणारी सुद्धा जात निर्माण होईल. वाचा पहिलं पान ते शेवटचं पान पेपरचं. ज्ञानेश्वरी आहे का? गाथा आहे का? मग पाशवी बलात्कार पहिल्या पानावर. इंदुरीकरांचे शिल्लोडला कीर्तन झाले, एकदम कोपऱ्यात. पंप लुटला हेडिंगला. तांदूळ गुरुजीच्या घरी सापडला, पहिल्या पानावर. अंगणवाडीची बाई घुगऱ्यानं फुगली, मधल्या पानावर. खाल रे खाल पार धुतलं रे धुतलं, पार धुतलं रे पार धुतलं. आणि आमच्या नावानं बोंबला त्यात. कीर्तनकार लोक लय पैसे घेते बा, बाकीचे कोण तुमच्या बोकांडी बसायचे राहिले बा. अरे यांनी खाऊन खाऊन पार काही नाही ठुलं रे, काही नाही ठुलं. भात सुरू करावा तांदूळ गुरुजीच्या घरी, अंगणवाडीत हरभरे सुरू करावा बाई हरभरे खाती, गायचं प्रकरण करावा पाहुणीच्या गायला बिल्ला. अरे काय नाटकं झाली. नुसती खायच. संडास खाय, भांडी खाय. भांड्यातलं काय आपण पोराचा बाप व्हावा, नोंदवायची 100 द्यावा. नाही नोंदवा तर कस काय झालं आता ते सांगू का? घे
आपण जमीन द्यावा, उतार्याचे पैसे द्यावा. आपण वीज बोर्डाची लाईट चोरावा, आकड्याचे पैसे द्यावा. धुतलं रे. डांबरी बांधायला काढावा, टेंडर काढणाऱ्याला पैसे, टेंडर मंजूर करणाऱ्याला पैसे. ज्याच्या घरापुढून रस्ता जातो त्याला पैसे, पैसे मंजूर करणाऱ्याला पैसे. रस्त्याला नक्की काय? खडीन फुफुटा. पहिल्या पावसात मोकळा, अति पावसाने रस्ता खराब झाला. रस्ता झालाच का होता बा? धुतलं रे, धुतलं. हो, शेण खाय. तुम्ही खात्या तरी नक्की काय काय? अरे काय लोकांनी खाल्ले? काही खातील लोक, पण कार्यक्रम होणार. आणि ही सगळी पाप आहेत, ही सगळी पाप आहेत. हा येईल. मी थोडा माग गेलो का घोटाळा होतोय ना, माझ्या ध्यानात आलं. सगळं पाप. मावशी खाली बसा. बसा. बर जा, नातू घेऊन आले. चाल इंदुरीकर पाहाला. बरं नातू नाही सांभाळवतो, भाकरी नाही. लय वाईट दिवस बोलते. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल? तू जाय, पप्याचं पाहू काय करायचं. तूच पप्याची बिस्किट खातीन, पप्याची चिंता करते. नातू सांभाळणे म्हणजे पीएचडी करणे. नातू सांभाळणे म्हणजे पीएचडी करणे. नातू सांभाळणे म्हणजे पीएचडी करणे. काय आज्याला विचारीन? आज्याला जर कडेवर घेतलं नातू, आज्याच्या नागपुडीत बोट घालते. आप काय काय नाही, मोकळं का म्हणे. आज्याच्या मिशेवर हात फिरित. काय मिशे आहे मला का म्हण नाही. आज्याच्या डेअरीवर हात आत काय नाही, फुगेल का म्हणे. म्हातारा लघवीला बसलं. काल बसला, लघवीला बसला, का म्हणून बसला. नातू सांभाळायचं लय अवघड. एक म्हातार सिल्लोडच्या शेतनं कीर्तन महोत्सव ठेवला. हा आता चालू आहे हा. आणि एक म्हातार नाताला घेऊन यायचं रोज कीर्तनाला. ते कीर्तन रंगात आलं तर नातू बॉम्बलायचं, रडायचं. कीर्तनकार म्हणायचं जा घेऊन. आणि त्या नाताला लागायची लघवीला. कीर्तनाचा मूड खराब व्हायचा. मग त्या नाताला एक दिवस त्याला सांगितलं अजिबात रडायचं नाही. दुसऱ्या दिवशी तो घेऊन आला नातू आणि त्याला सांगितलं बाय तुला जर लघवी लागली तर फक्त मला खुणवायचं, बोलायचं नाही. फक्त माझ्या कानाजवळ म्हणायचं गाणं म्हणू, गाणं म्हणू, गाणं म्हणू. म्हणला हा. आणि गर्दीत बसलं ते इंदुरीकरचं कीर्तन. मोकार गर्दी. ज्या म्हाताऱ्यानं शिकून ठुलतं ते राहिलं पुढं. आणि दुसरंच म्हातारं ते शेजारी बसलं. आणि म्हाताऱ्याला लागली होती, पोऱ्याला लागली लागवीला. तो परत त्या म्हाताऱ्याला म्हणायचा गाणं म्हणू, गाणं म्हणू. तर म्हणायचं का गाणं म्हणू, म्हणायचं का गाणं म्हणू, म्हणायचं का गाणं म्हणू. तर म्हणायचं म्हण पण कानात म्हण. म्हणलं ना कानात. नातू सांभाळणं नाही अवघड. नातू सांभाळणं, दारुडे सांभाळणं नाही अवघड. विढाला 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 पाप तुमच्या हातात आहे. पुण्य इथं हालतो ना आपण. हा कायिक पाप नीट आहे का? इथवर मुद्दा आलता. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप 3, पाप उपपाप महापाप झाले ना 6. कायिक 3, वाचिक 3, मानसिक 4, 10 6 16. 16च्या 16 पाप देवाच्या हातात आणि 16च्या 16 पुण्य देवाच्या हातात. पाप पुण्य तुझे. मग मला सोडव देवा पण कशातून सोडवी दातार
कशातून कर्मातून. शब्द त्यांना दळ ना. आता कर्माचे प्रकार पटापट आहे का? राजस कर्म, तामस कर्म, सात्विक कर्म, ऐच्छिक कर्म, अनैच्छिक कर्म, मानसिक कर्म. आणि ही सगळी कर्म कोणाच्या हातात आहे? आपल्या. आणि पाप पुण्य सगळं कोणाच्या हातात आहे? कोणाच्या? देवा. आणि बंगा घेतल्याशिवाय मग देवा प्रार्थना करा, हे पांडुरंगा, हे माय बापा मला सोडव. पण कशातून? कर्मातून. आणि आज आपण सगळ्यात वाईट काय केलंय? कर्म. दरोडे, चोऱ्या, सगळे चोर 18 ते 22. चोर काय पाकिस्तानचे नाही, चोर गुजरातचे नाही, चोर MP UPचे नाही. आपल्या भाऊबंदाचं लग्न मोडणारे आपलेच का गुजरातची जी पाली. आपली सून खट्याळ आहे हे शेजारच्या बाईला काय माहिती? कोणता वाकमन हिंडतोय? आपलाच. आपल्या शेजारच्या पुरीचं लग्न मोडणारे कोण? आपण. आणि तुम्हाला एक वाक्य सांगत होतो मागाशी, तिथं आणून घातलं त्यांना. तेव्हा मराठी समाजामध्ये 4 गोष्टी कधी होत नाहीत. मराठ्याचं कधी मोठं होऊ देत नाही. मराठ्याचं चांगलं झालेलं कधी पाहत नाही. मराठ्याचं चांगलं कधी होऊ देत नाही. चांगलं दुसऱ्यानं केलेलं सुद्धा मराठ्याला कधी सहन होत नाही. जेवढ्या कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत तिथं अख्खे मराठी आहेत. आपल्या नोकऱ्याला कुठे? खुर्चीवर नाही, गेटवर. आपले कुठे? माणसं सोडाया, शाळा मास्तर, तलाठी, अंगणवाडीची बाई, नर्स, ट्रॅक्टर ड्रायव्हर, जीप ड्रायव्हर, वाळू चोराया, खडी फोडाया आपलेच. सगळे फुटाणे आणून द्यायला, बाटल्या वाटायला, फुटाणे आणून द्यायला, बाटल्या आणून द्यायला, उरफाट्या फायली धरायला, फायलीतले कागद गायब करायला आपलाच माल. पैसे घ्यायला, सह्या करायला, त्या उपारण्याखाली हात घालून म्हशी विकायला, पारड बदलून दूध काढायला आपलाच माल आहे ना. मग आपलं वाटोळं कवर चालायचं असं. कीर्तन काय ऐकता? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा चाललाय ऐकायचा धंदा. बदलायचं कधी? मी जिवंत आहे तोपर्यंत माझं तोंड पाहू नका. मला काय तुमच्या वार्डात उभं राहायचं नाही. आमचं तुमच्यापाशी खुटलं नाही. पण आपली माणसं म्हणून कीर्तन ही वाईट बोलायची जागा नाही. पण वाईट बोलायची पाळी येते. आज जगाच्या नकाशात संपलेली माणसं आपण आहोत. त्या नकाशात संपलेली माणसं रिटायर झाली, काही परमनंट नाही झाली. परमनंटच नाही झाली. आम्ही फार लाजा सोडल्या. लाजा 16चं दारू पित आहे आमचं. चैन नाही. 16ला दारू पित आहे, 17ला 10, 18ला कला केंद्र, 19ला येडस, 20ला पुण्यतिथी. आमच्या अवलादीने पार लाजा सोडल्या पाहिजे. कीर्तन कमी आहे का? प्रवचन कमी आहे का? मला तळतळायला नको, तळतळायला लावू नका. इथून पुढे सगळ्या लोकांना सांगतो, कीर्तनाला आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक मंत्र सांगतो, नुसत्या शेतीवर अवलंबून राहू नका. तुमचा मिटला कार्यक्रम. शेतकऱ्याचा कार्यक्रम जवळ संपला. काय पिकत आहे शेतीत हे मला माहिती आहे. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी. इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्यानं शेतीला जोड धंदा केल्याशिवाय पोट भरणार नाही. त्यांना नाही. हे आता बाद झालं. बाद झालं. शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, बकरं पाळा, टपरी टाका, गाडी का, कुल्फी का, पावी का, रद्दी का, बटारी का, हा प्रश्न सोडवा. अरे रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी गुंठ्यावर जमिनी विकल्या. सायकल पंक्चर काढणाऱ्यानं बंगला बांधला. एमपीतून मुलगी आमच्याकडे मेडिकल कॉलेजला आली. एमपीतून आमची जागा एकात घेऊन दवाखाना टाकी ती आणि आमची अवलाद कंपाऊंडर आहे. रोलर ड्रायव्हर पोरगी. आता रोलर ते डांबरी दाबायचं रोलर आहे ना, ते चालवायला कोण आहे आता? पोर. 7 सपवार झोप चाका खाली. मला थरथरायला नका राजा. एक गोष्ट तुम्हाला तुमची राहिली नाही. एक गोष्ट
हा पिका विकण्याचा आहे. आसाम चहा, आसाम, साखर पाकिस्तान, गहू पंजाब, गर्शी राजस्थान, पूल बांधायला बिहार, कार भरायला गुजरात, उत्तराखंड, नेपाळ, कोल्हापूर, गाडीला हवा व्हायला केरळ. मग आपली क्वालिटी काय? आपली क्वालिटी एवढी का बजा? अरे बाब्या कळत एक मिस कॉल. कुंबडी पळाली तंगडीन, तंगडी पळाली लंगडीन, धनगरवाला कृष्ण बाबू तू याच स्पेशल. अरे बाहेरच्या अंगातल्या आणि इस्टेटी कमवून बसले. आणि आम्ही एक वाक्य सांगू तुम्हाला, बाकीच्या लोकांनी साध्या कपड्यावर येऊन इस्टेटी कमावल्या, आम्ही इस्त्र्या मारून इस्टेटी घालवल्या. संपलं आपलं. कीर्तन कमी आहे का? आज माझ्या बोलण्याचा राग पैसे शेतकऱ्याला सांगून ठेवतो जॉईंट धंदा अधिकारी का काही नाही राहिलं, काही नाही. शेत आज कीर्तनाला आलेल्या सगळ्या लोकांना सांगतो फुकाट खाणारं पोर घरात ठेवायचं नाही. नाही आता इथून गेल्या गेल्या त्याला सांगायचं बाई तू एक कपडे तू मी जाऊ दे गेलं ते काही इकत आणेल नाही. जाऊ दे गेलं ते इकत आणेल नाही. ते परत होईल त्याला काय फॉर्म भरायचं नाही. ते जाऊ द्या. रिकामी पोरं घरात ठेवली का आई बापाची इज्जत गेली शोधायची. आतापर्यंत सगळ्या लोकांची इज्जत कोणी घालवली? काय गावी ठेवायचे पण काय होत नाही हो. जर तुम्हाला म्हणा ना मला का शेजार मला घातलं माय बाई तुम्ही ठरीन तू आणि तो जर म्हणलाच बा तुम्हाला माझ्यासाठी काय केलं काहीतरी केलं तेव्हा झाला असं फुकट पोर होती नाही तू काम पाय. हे गप्पा नीट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि कीर्तनाने सुद्धा प्रत्येक कीर्तनकारानं 10 मिनिटं लोकांना बोललं पाहिजे तेव्हा लोक नीट होती. म्हणजे आमचे नाही थोडीशी या झालं का दुसऱ्याला लगेच म्हणायचं त्याला काय येते. लोक म्हणतात तुमचं दोघांचं चालते आम्ही इथे. त्याच्यामुळे लोक येत नाहीत कीर्तनांना. आता एवढं आमचं कीर्तन आहे ना म्हणून हे. आणि माझं कीर्तन 100 जणांमधल्या 90 जणांना जरी नाही पटलं तरी 10 जणांना ती काळाची गरज आहे. भाऊ संपली आपली मासं पुरी संपली पुरी. कर्ज आत्महत्या जळून मरणे टाकून देणे घटस्फोट पोरग्या कचेऱ्या मारामाऱ्या बसून गाणी ऐकणे बाई ठेवणे घरच्या बिन नुगड्याची मारी दुसऱ्याच्या बाजून वाहू सगळे कुठाने आमचे का दुसरे कोणाचे से कुठाने आपले. आणि एक सासने कुठाण्यांवारी आपण संपू. स्त्रीच्या दारात ताऱ्या माणूस गेला तरी नाही राहिला पिढी फटक उडेल त्यांना मिटून घे. का बरं मीठ थोड्या करता घालू जमीन जाईन ना घालू तुला आता बा उच्च झाला. तुम्हाला मराठी माणूस ओळखायची सांग कीर्तन कमी आहे का? कर्म तुमच्या हातात आहे पाप तुमच्या हातात आहे. कर्मातून मला सोडव. देवा इतरांना कवल केलं ना मला पाप माझ्या हातात पाप तुझ्या हातात आहे पुण्य तुझ्या हातात आहे पण कर्म माझ्या हातात आहे. मला सोडव का बाकीच्यांना जाग होईल. देवा मला सोडव पण इतरांना जवळ केलं समजा कर ना. मला एकच पाहिजे काय आपला तो करून खावा आपला तो
बजा. कर्म कर्म आपल्या हातात. कर्माचे प्रकार कळले, पापाचे प्रकार कळले, मग मला सोडव. पण कशातून? कर्मात. आले नाही इथपर्यंत. आता इतरांना जवळ केलं तसं मला कर. तो इतरांना पाप आहे, पुण्य पाहिलं का? मग मला तरी का पाप? देवा तो इतरांचं जसं केलं ना तसं माझं कर ना. मी तरी काय पाप केलं? इतरांना त्यांना जवळ केलं, चोरट्याचा बहुमान वाढलं, कीर्तिवानाचा. मग माझा तरी का करतो? मी एकच करणार आहे देवा. काय? मला बाजूला करू नको का? तुझं माझं नातं कसं आहे? आणि कर्मातून मला सोडवणारा फक्त कोण आहे? तू एक आहे. इतरांना जवळ केलं, मला जवळ कर. आणि माझं तुझं नातं वेगळं होणारच नाही. पाण्याशिवाय मासा जग्या मग जीवना वेगळी तैसा तुका. मग देवा मला तुझ्याशिवाय जर गत्यंतरच नाही तर मला बाजूला करतोस का? फक्त मला एक कर, कर्मातून सोडव. कर्माची फळे भोगावी लागतात. नॉट वशिला ॲट ऑल.
इथं कोणी असो कीर्तन प्रवचन कमी आहे का? आता हे ज्ञानदान कीर्तन राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आयटम रक्तदान आहे. नाही करीत लोक. 5 दान आहे, कन्यादान आहे, पिंडदान आहे, नीट आहे का? कन्यादान आहे, पिंडदान आहे, रक्तदान आहे, विद्या दान आहे, आणि एक 6वं दान आहे लय भारी, मतदान. ते पूर्वी फुली होत, आता बटणं आलंय. आता काय फक्त सकाळी 45 घ्यायचे, संध्याकाळी बटन दाबायचे. सकाळी 20 घ्यायचे आणि क्वार्टर पाजायचे. क्वार्टर का बटन, क्वार्टर का बटन. आता काय लागत? आता लोक म्हणतात ते माणसं लय बहुमताने निवडून येतात. आता काय लागत नाही निवडून यायला. कॅश इज इक्वल टू काउंटिंग. आता काय नाही राहिलं. आता काय लोक, तुम्ही सगळे माझ्याकडे पाहते, मग कोणत्या रंगाने पाहत्या? तुम्ही काय पाहते माझ्याकडं? काळ सावळं आहे बा, 40-45 किलो आहे बा. तुम्ही बाह्य रंग पाहते का अंतररंग? बाह्य रंग. वाक्य लिहून घ्या. समाजाला सगळ्यात आवडता रंग कोणता आहे? बाह्य रंग. आणि देवाला आवडता रंग कोणता आहे? अंतरंग. नीती संपल्यामुळे सध्याच्या जगात काहीच लागत नाही. नीती संपली, कार्यक्रम संपला. आणि आज अख्खं काम कशात संपलंय? नीतीनं. सगळे लोक म्हणते कोणतं राज्य आहे आपलं? लोकशाही. लोकशाहीची व्याख्या कळते तुम्हाला? लिहून घ्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकांना पैसे देऊन घेतलेलं नाही. तुम्ही त्याचा अर्थ काही लावायला लागले, त्याला काय विलाज? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं. म्हणून कधी बी मतदानाचे पैसे घेऊ नये. ज्यांनी घेतली त्यांनी देऊन टाका. ते दान आहे. ते काय? ते काय? आणि कांड होऊन जगू नये. तुम्हाला उदाहरण सांगतो, कांड झाल्यावर काय होतंय. आतापर्यंत एवढे लोक जुगार खेळले. जुगारीमध्ये बायको लावायचा मूर्खपणा राजा धर्मानंतर कोणी केला नाही. त्यांना एकट्यानं बायको लावली. कुठं? जुगारी. आणि भर सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदी ओढीत आणली. काय का? दुःशासनानं द्रौपदी ओढीत आणली. दुर्योधनापुढे उभी केली. डोळ्यात अश्रू आणून द्रौपदीने सांगितलं, दुर्योधना, अरे मी रजस्वला आहे. दुःशासनानं केसाला धरून उडीत आणली. दुर्योधनापुढे उभी केली. आणि दुर्योधनापुढे द्रौपदी उभी केल्यावर दुःशासनानं द्रौपदीला उभं केलं. दुर्योधनाने मांडीवरचं कापड बाजूला केलं. केसाला मांडी द्रौपदीला दाखवली. आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी, या मांडीवर तुला बसावं लागेल. 5 जणांनी खाली माना घातल्या. 5 काही कच्चे होते का? 5 कच्चे होते. 5 कोण होते? 5 कोण? 5 पांडव. काही केलं असते, पण कांडे होते. राग आला नाही कुणाला. एकट्या भीमाला आला. भीम गदा घेऊन उठलं. आणि भीमाने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, तुझ्या मांडीवर माझी द्रौपदी बसणार नाही, माझी गदा बसेल. हाणली नाही. हाणायला लागत होती, पण हल्ली नाही. का? धर्मानं त्याच्या पाठीवर हात ठेवला. थांब, अजून मारामारील टाईम आहे. आता कवा करायची मारामारी? ती पाळी धर्मावर कशामुळे आली? तुम्हाला 3 वाक्य सांगतो कीर्तनाला आलेल्या सगळ्या लोकांना. भाकरी नाही मिळाले तर फुटाणे खा. झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपा. 100 वर्ष कोल्हा होऊन जगण्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ होऊन जगा. वाघ होऊन जगा, वाघ. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. रस्त्यानं चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात खळा पाणी आलं. जीवन काय घेऊन बसले? जीवन काय? प्रत्येक आयांना सांगून ठेवतो, या भारत मातेला असा एक मुलगा द्या तर त्यानं तुमचं नाव फडकवलं पाहिजे. नाहीतर माता वांज राहिलेली बरी. पेपरला काळा फोटो पांघरून पोरग येणार पैदा करू नका. आई बापाला मारून मिशा काढून केस राखून वरातीत नाचणारी अवलाद पैदा करू नका. प्रत्येक महिलांना सांगतो, एक मुलगा तुम्ही या संप्रदायाला आणि देशाला असा द्या का तुमचा 42 कुळाचा उद्धार झाला पाहिजे. नाहीतर माता वांज राहिलेली. स्वतःच्या आई वडील देहांत प्रायश्चित्त दिले, पण 4 रत्न जगाला तेजस्वी तारे असे दिले का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते तारे चमकत राहते. त्यांना ठेवा.
विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतला. संप्रदायामध्ये स्वतःचे आई वडील बळी गेले, पण 4 तेजस्वी तारे संप्रदायाला असे दिले त्यांची किंमत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कमी होणार नाही. एकच मुलगा द्या, एक शिवाजी असा जन्माला आला. राजे शिवाजींना शेवटच्या खटक्याला रायगडावर ठेवलं आणि कालांतराने राजे शिवाजींची तब्येत खालवली. कालांतराने राजे शिवाजींचा देह वसंत राजे शिवाजींच्या शेजारी वाघ्या नावाचा कुत्रा ठेवला होता. कालांतराने राजे शिवाजींचा देह वसंत झालं. राजे शिवाजींचा प्रेत चंदनाच्या लाकडात ठेवलं. चितेला आग लावली. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते तोडी टाकली होती. राजे शिवाजींच्या समाधीच्या शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी. असं जगा. अरे न्याभलाच काय जगाता जगायचं त्याला असं जगा. उत्तमची उरे सांगा मला. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आईच्या युनीतून झाला. आपला जन्म आई झाला. ज्ञानेश्वर महाराजांचा देह आई वडिलांच्या रक्तरेत वीर्यापासून झाला. आपला देह आई वडिलांच्या रक्तरेत वीर्यापासून झाला. ज्ञानेश्वर महाराज 9 महिने 9 दिवस कुशीत होते. आपण 9 महिने 9 दिवस कुशीत होतो. ज्ञानेश्वर महाराज जे दूध पेले ते पांढरं होतं, आपण दूध पेलो ते पांढरं आहे. मग एवढा मोठा फरक का? काय एवढा मोठा फरक? 16व्या वर्षाच्या मुलानं पसायदान लिहिलं, 22व्या वर्षाच्या मुलानं समाधी घेतली आणि 16व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी असा ग्रंथ दिला. या जगामध्ये 16व्या वर्षाच्या मुलाचं म्हणणे जय खळांची व्यंकटी. आणि आमच्याकडे 16ची औलाद म्हणती इश्क मेरी जिंदगी है. अरे शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात जन्माला आले तुम्ही, बधीर जागेत जन्माला आले नाही. आपली जागा किती पवित्र आहे सांगू तुम्हाला. तू कुटाळ खोर तुकोबरायच्या घरी गेले, कुठे गेला तुक्या? ती का नीट बोलती का आवला? कुठे गेला तुक्या? जिजाबाईने सांगितलं भाजणारा. कुठं? 4 जागा आहे. 4 जागा. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी देऊ. मी यांनी सांगितलं भाकरी घेऊन करणार आहे. जिजाबाई सांगितलं मी जाणार आहे. आणि तुम्ही जाणार आहे मग तुम्हाला माहित नाही का? जिजाबाई म्हणले अर्ध्या भोपळ्यात पाणी एक कोंड्याची भाकर घेऊन गावाच्या बाहेर उभी राहते. ज्या रस्त्यानं तुकाराम महाराज गेले त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं तुम्ही आणि भिकार चोटा सारखी जगा. हे शरम वाढ का? शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात जमणाला आले मिशा काढून मोमळं देणार. तुम्हाला काही वाटत का नाही? हिंदू संस्कृतीमध्ये आई वडिलांचा 10वा झाल्याशिवाय मिशीला वस्तारा लावू देऊ नये. शास्त्र काही समजलं? काय अडचण आहे तुमची? काय वाटावं जर झालं तुम्हाला? नराचं लक्षण आहे ते. नराचं जर परत काढल्या तर याद राखा. खुशाल मूर्खा सर. अहो नवरदेवांना मिशा नाही हो. त्या पुरीनं काय समजायचं बा? हा किती टक्के 8 आणे का 12 आणे का पुरा आहे? म्हणून पुरीला सांगतो नवरदेव पाहायला आला ना, पहिलं त्याला मिशा पाहायचा. मिशानच तिथं त्या सांगेल भाऊ हा विनोद नाही. आपण माणसं कोण आहे आणि ध्यानात ठेवा. हो ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आईच्या युनीतून झाला ना. आपल्यावर वाईट दिवस का आले माहिती का? आपली पियर खराब आहे. पियर खराब, पियर खराब, उतार खराब, उतार खराब, पीक खराब. म्हणजे सगळं खराब प्रोडक्शन आलं. आपली बरोबर नाही झाली. खराब माल आला. खराब. आणि हा माल खराब कसा आला त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये तर आम्ही दोघं संगत असू. आमची पोरं सुद्धा सोयीची नाही येणार. आम्ही जर कीर्तनाचा पैसा कमावला, दान धर्म अन्नदान केलं नाही ना, आमचं सुद्धा वाटून झालं शहराला. हो आम्ही जर कीर्तनाचा पैसा कमावला ना, आमच्या बायकांना नुसते लुगडे सोने घेत बसू ना, आमच्या बायका सुद्धा रुपये त्रिपटे होऊन मरती. हो आमची पोरं सुद्धा अशी एकणी फुकणी येणार, जिलाबी कमाणार, लाडू मागणार. तुम्हाला सुद्धा ओळख ना इंद्रिकरच्या फॅक्टरीतला माल आहे का? तुम्ही नंबर 2 करणाऱ्यांच्या बंगल्यावर जा. प्रत्येक खाटावर पेशंट आहे. म्हणजे पुढून नळी, म्हणजे मागून नळी, म्हणजे नळीत नळी. सुटका नाही. ओ मुलं चांगली जन्माला आहे ना. महिला मंडळ सणासुदीचे दिवशी तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुमच्या सगळ्या महिलांच्या पायाला हात लावतो. माझा मुद्दा नीट ऐका. चांगला मुला जन्माला यायचा असेल तर आईचा आहार विहार आणि आचरणावर संतती अवलंबून असते.
गरोदरपणामध्ये एक गाथा पारायण करा, एक ज्ञानेश्वरी पारायण करा. होणारा मुलगा सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला गाथा वाचा. अरे चक्रनाथ कसं पुसायचंय कुठं ऐकलं? कुठं ऐकलं? गरबा मच्छिंद्रनाथाच्या पार्वतीच्या भगवान शंकराच्या गप्पा पोटात कुणी ऐकल्या? मच्छिंद्र ऐकल्या ना. मग तुमच्या मुलावर का परिणाम होणार नाही? तुम्ही जर गरोदरपणामध्ये धनाधन चॅनल पाहायला लागले, बाबूराव बोलतोय बाब्या रेन कशाला देतो मिस कॉल, मग हे झालं काय? याचं उत्तर सांगतो तुम्हाला. विनोद नाही हा. सगळ्या लोकांना एका प्रश्नाचं उत्तर सांगतो आज. नीट आहे का? तुमच्या पोटी तुमची पोरं नालायक का आली याचं उत्तर तुम्हाला सांगतो. नीट आहे का? हिरण्यकश्यपूला असं वाटायचं मी अरण्य जाऊन तपश्चर्या करावा. नीट आहे का बरं का? हिरण्यकश्यपूचं कुळ राक्षस. कुळ कोणतं? राक्षस. आणि हिरण्यकश्यपूला असं वाटायचं मी अरण्य जाऊन तपश्चर्या करावा. आणि गेला ना अरण्यात. बायकोला म्हणला चला. बायको जगात एकालाच चांगली मिळते, दारुड्याला. बस दारुड्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. आणि कीर्तनाला आलेल्या सगळ्या पुरुषांना सांगतो, पुरी धरणात घालायला द्या पण दारुड्याला देऊ नका. नंबर 1 ची खानदार बायको जर कुणाची असेल तर दारुड्याची. आणि बाईनं सांगितलं जा जगातली सगळी दुःख जर कुणाच्या बायकोला असतील तर दारुड्याची. बस मुलगी धरणात घालायला द्यावं पण पेताडांना देऊ नये. आणि ज्यांनी दिल्या त्यांनी आज कीर्तन संपल्या घेऊन जा. हुकमावरून इंदुरीकर. मी जाऊन पाय जम्यात काय मुतोतोन, येड्या बाबळीत काय गुतोतोन. अरे टोनग्या सासऱ्याच्या गादीवर झोपतो याची लाज धर. सत शिकलं. तुला 100 पॅन्ट तरी होती का भोंगळ्या लग्नाच्या? सासऱ्यानं दोन दिला. इथून पुढे महिला मंडळाला एक वाक्य सांगून ठेवतो, ज्या बाईनं नवऱ्याला हुड्डा देईल त्यांनी काम करायचं नाही. रिलॅक्स रिलॅक्स. तिच्या बापाची पेन नाही. त्याला गादीन उशीन पळपटन फुकणीन लाटणार. त्याच्या बापाचं काय होतं? त्याच्या बापाचा फक्त तोच ही नाही. त्याच्या बापाचं काय? तुम्ही कोणत्या कांग्यानं भांग पाडिता? सासरे कोणची 100 पॅन्ट तुम्हाला? अय सासरेची चादर कोणची? पांघरीचा. सासरेची गादी. तुमच्या बापाचं नक्की काय आहे? फक्त तुम्हीच. तुमच्या बापाने तेवढाच पराक्रम केला का फक्त? अरे एवढं कचकवलं हो का? सासऱ्याची भांडी सकाळीच नेऊन देईन भाऊ. दुसऱ्याची बाटली जेवत उठवाने घे. इथून पुढे महिलांना सांगून ठेवतो, ज्या बाईनं नवऱ्याला हुंडा द्यायला तिने काम बिम करायचं नाही आजपासून. रिलॅक्स. सकाळी उठल्या उठल्या यायला सांगायचं कपड्याच्या गड्या घाल. तुम्हाला जमणार नाही. 100 पॅन्ट इकडा. माझ्या बापाच्या 100 पॅन्टने सुधून माझ्या गुरकवतो. बायको कुणाची होती ती? हिरण्यकश्यपूची. तिचं नाव काय? कयाधू. नीड आहे का? आणि कयाधूने सांगितलं कुणाला? हिरण्यकश्यपूला जा अरण्यात जा. हेतू चांगला होता का वाईट? हेतू वाईट. कारण देवांना छळ करणे. तपश्चर्या करायची पण देवांचा छळ करायचा. गेले आणि गेल्यानंतर नीट आहे का? हिरण्यकश्यपू आणा इकडे. आणि मग वाक्य नाही का? हिरण्यकश्यपू अरण्यात गेला. आणि अरण्यात गेल्यानंतर बायको सांगितलं मी 10,000 वर्ष चाललो. हिरण्यकश्यपू अरण्यात गेला. नीट आहे का? आणि ब्रह्मदेवाला घाम आला. नीट आहे का बरं का? ब्रह्मदेवाला वाटलं याची जर तपश्चर्या पुरी झाली तर आपला कार्यक्रम. ब्रह्मदेवाशी दाढीला हात लावून बसले. ब्रह्मदेवाचे चिरंजीव आले नारद महर्षी. बापाला म्हणले पप्पा वाय आर बिकम नर्वस. पप्पाने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. व्हॉट इज द प्रॉब्लेम? सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले प्रॉब्लेम अवघड आहे. काय? हिरण्यकश्यपू तपाला बसलाय. त्याचं जर पद पूर्ण झालं तर माझा कार्यक्रम संपला. याने सांगितलं डोंट वरी अबाउट इट. डू नॉट टेक एनी टेन्शन पप्पा. वर्क्स अप टू डिपेंड्स अपॉन टू मी. त्या कामाची जबाबदारी माझ्याकडं. ज्या झाडावर हिरण्यकश्यप झाडाखाली तपाला हिरण्यकश्यप बसला होता त्या झाडावर नारद जाऊन बसलं. आणि नारद जाऊन जोरात आरडलं नारायणाय नमः नारायणाय नमः नारायणाय नमः. आणि हिरण्यकश्यपूला नेमकं काय ऐकायचं नव्हतं. उठलं ना. त्याला नारायण ऐकायचं नव्हतं. नाम नाही घे देवाचे. हे प्रीत हिरण्यकश्यपूची. हिरण्यकश्यपूला नाम ऐकायचं नाही. हिरण्यकश्यपूची राजवट चांगली होती. देवाचं नाव घेणाऱ्याला फाशी. जसं आताच्या राजवटीत कसं आहे खरं वागणाऱ्याला रिमांड. तसं आले. आणि आल्यानंतर यांनी सांगितलं नारद महाराजला नारायण नामा नारायण. हिरण्यकश्यप उठलं ना.
उठलं आलं घरी, दरवाजा वाजवला आणि बायको सांगितलं, बायकोने दरवाजा उघडला आणि बायको सांगितलं 10,000 वर्ष गेले दुपारी आले. याने सांगितलं का बस तू आता बोलू नको. इथं महत्वाचा मुद्दा आहे का बरं. घडलेली घटना काही जरी झालं तर हिरण्यकशिपूने बायकोला सांगायला लागत नव्हती, पण आता ती बाई आहे भाऊ. बाई म्हणजे सोपी गोष्ट नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. स्त्री म्हणजे साधी गोष्ट नका समजू. स्त्रीच्या अंगात 36 नखरे असतात. एक नखर दाखवलं तर माणूस वायलं निघते, दुसरं नखर दाखवलं तर माणूस जमिनी किती, तिसरं नखर दाखवलं तर माणूस औषध पिऊन मारते. एक खटीदा दाखवले तर काय करील, बसा गुन्हाकार करील. साधी एसटीत जागा दिली तरी माणूस 12ला 2 विषयात नापास होते. नुसती जागा दिली तरी बोलल्यावर तो फॉर्मच भरीत नाही. माझ्या 36च्या 36 पाठ आहे, पण तुम्हाला एक सांगतो नखरा नंबर 1 पटक्यात. जगात गरीब बायको कोणाची, दारुड्याची. बरोबर आहे ना. पेतडा आली 2-4 मुथून नाही खाऊन आली आणि बायकोला सांग नाही माशीशी जाऊ, माशी आणली जाईल काही खातील, त्यांना काय, ही जनावरची त्यांना काय. माशी घेऊन आला आणि बायकोला शिजवायला सांगितले आणि मला मी माझ्या जोडीदाराला घेऊन येतो. आता त्याचा जोडीदार कीर्तनकार असेल का, त्याच्या सोसायटीचा मेंबर मुताळ मला मी जोडीदाराला घेऊन येतो. बायकोने माशी विषयी शिजवली, असा सेंट आला माशांचा खास. तर हे गेलं जोडीदाराला आणायला. बायकोला वाटलं आपण जर माशी अख्खी खाली, आपल्याला जर टेस्ट घेतली नाही तर ही पेतड काय आपल्याला माशी वाट येऊन देणार नाही, म्हणून थोडी टेस्ट घ्यावा. नखरा नंबर 1. तिनं कढई पलटी केली ना, माशीच खास लागली आणि तवर हे आले मुतून. हे आलं जोडीदार बसलं खाटावून, तो आला घरात. बायकोला नाही माशान मध्ये आणते, पण सुरा तर लावा माशी कापायला. तर सुरा होता गंजीर. हिनं दिला दागडाव पाणी ओतून कामाला लावून. ती म्हणजे 1 लागला कामाला. आता हा हटत नाही अख्खा सुरा पांढरा झाल्याशिवाय. तर याचा जोडीदार वाट लावायचा. नखरा नंबर 1. ती जोडीदाराकडे गेली म्हणली का हो आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं. तो म्हणला हा खरंच आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं. हा 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 खरंच आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं. हा मग ती म्हणली खरं सांगा, एक भानगड आहे आमच्या घरात. काय, आम्हाला बघताना आलेल्या पाहुण्याचे 2 कान कापाय सांगितले आणि त्या पण ते सुराला येते. आय 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 असं चिंगाट पडत सुटलं ते. आणि हा उठला आणि म्हणलं मासे आण. ती म्हणजे आणते ना, आण लवकर. जोडीदाराला भूक लागली असेल. ती म्हणजे मासे आणते, पण जोडीदार जरा नीट पाळावा. त्यानं कधी खालते का नाही. मी म्हणलं शिजे पोट थांबा, शिजे पोट थांबा, तर कच्चेच घेऊन पळत आहे. ते पळत होतं जीव काढू काढू. याच्या हातात सुरा. अरे उभा राय, अरे उभा राय. तो म्हणला मी ओळखीतो तू या आवडत म्हणजे मला माहिती. हा म्हणायचं तुझ्या 2 एक तरी देऊन तू बोल नको म्हणला. कांदा नखरा नंबर 1. त्या बाईने नवऱ्याला सांगितलं का हो घरी आले तरी तुम्ही बोलत नाही. याने सांगितलं खरं सांग का आले. याने सांगितलं एवढा प्रश्न तू मला विचारू नये, मी तुला सांगू नये. म्हणा करता 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 बायको लाडात आली. सांगा ना, सांगा ना. गबस गबस सांगा ना. गबस मला सुद्धा नाही सांगायचं. गप मला पण नाही. गप मला पण नाही. गप मला पण नाही. गप मला पण नाही. गप होणा करता 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 बायको लाडात आली आणि यानं सांगून टाकलं ना, अपशकून झाला. सांगा लागत काय झालं. नारायण ऐकू आलं. म्हणायची बाई आली का नाही. काय ऐकू आलं. नारायण कसं आलं. आणि त्यावेळेस हिरण्यकशिपूची बायको रजस्वला अवस्थेत होती. तिनं नवऱ्याच्या मुखातून रात्रभर नारायण नारायण मंत्राचा जप करून घेतला आणि त्यावेळेस संभोग झाला. जे बीज गेलं ते भक्त प्रल्हादाचं होतं. आता आपली पोर देवाला गेले, लग्न झाले तिकडच येड्या बाबडी धाणी म्हणून पोर याक ना. आपला मोगाम
आता कार्यक्रम मोहगाम म्हणलं अवलत कधी असणार मोहगाम. आता वाकिनी नाही का एवढ्यावर नीट आहे का बीज पेरलं गेलंय पण कशात नामा कया तू गरोदर राहिली कया तू गरोदर राहिली नीट आहे का बरं का कया तू गरोदर राहिली बीज कशात पेरेले नामा कया तू गरोदर राहिली आणि कया तू गरोदर राहिले होत हिरण्यकश्यपू अरण्यात निघून गेला आणि इंद्रला घाम आला. इंद्रला वाटलं ही बाई बाळातीन झाली तर आपली खानदान संपली. त्याला काय माहित नव्हतं हे मधलं. त्याला वाटलं याचा बाप असं आहे म्हणजे हिला होणारा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला लगेच 2-4 जण सांगितले इकडे आहे क्वार्टरला पैसे घ्या नळ्या नळ्या खा मुता बिता गाणे बिने ऐका पाठ बोत गुडघ्यावर बसून जमिनी कूल फक्त कयादू मारून टाकायला बाया खाना. यांनी कयादू मारून टाकायला आणली आणि इंद्र कयादूला मारायला लागला. तिथं नारद आला नारद आणि नारदानं सांगितलं इंद्र डोकं फिरलं का तुझं जिला मारू राहिला ती गरोदर आहे. आणि म्हणून कीर्तनाला आलेल्या सगळ्या नोकरीवाल्यांना पुरुषांना सांगतो मागच्या महिन्यामध्ये 1000 पोरं 935 पोरी आहेत 65 पोरी 1000ला कमी झाल्या. याला एकमेव कारण सोनोग्राफी. नोकरीवाले जरा लाज धरा लाज. कुशाला बायको चेक करून आणता शरम नाही वाटत तुम्हाला. होऊ दे ना मुलगी मुलगी व्हायलाच पाहिजे मुलगी व्हायलाच पाहिजे नाहीतर एवढा मोठा प्रॉब्लेम ना. कीर्तनाला आले कोणत्याही डॉक्टरला सांगून ठेवतो जर पैसे घेऊन भ्रूण हत्या केली तर भगवंताची शपथ घेऊन सांगतो तो बंगला तुझ्या बोखंडी पाडणार ध्यानात ठेवा. तू जिन्यात गुंतून मरशील जिन्यात गुंतून. विनोद नाही जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं सगळ्यात मोठं पाप कोणतं सांगा मला. महिला मंडळ कीर्तनाला आलेल्या बाया तुम्ही मुलगी झाल्यावर थोडं का होईना तोंड का सोडून देता. लबाड बोलायचं नाही थोडं का होईना देतं का नाही द्यायचं का नाही. तुम्ही कोण होत्या अय भामट्यो तुम्ही कोण होत्या तुम्ही मुलगीच होते ना. मग तुमच्या बापानं जमीन विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना. मग तुम्हाला का मुलगी नको का मुलगी नको सांगा बरं मला. महिला म्हणतात नुसतं भामटेगिरीत आयुष्य जगायचं. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तळतळायला लावू नका. तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या मी तुमच्या मुलासारखा आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढ्या सुना मेल्यात आतापर्यंत काही राखेला मेल्यात काही स्टोनं मेल्यात काही भडक्यानं मेल्यात काही इरीत पडून मेल्यात. एक तरी सासू आतापर्यंत स्टोच्या भडक्यानं मेली का बुवा. पेपरावाले हो पत्रकार मंडळी आली का बातमी कधी मेली का सासू. तुमच्या का राखेल डिलिंग करीना सासाओ. या आठवड्यात एक तरी सासू मारायला पाहिजे. आणि तुम्हाला एक मुद्दा सांगतो विनोद नाही बरं का. मुलगी व्हायला जगातलं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं सांगितलं मी जगातलं सगळ्यात मोठं हे जाऊ दे आपल्या इकडं. जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं भ्रूण हत्या करू नये. आणि इथं इंद्राला राग आला आणि इंद्राने सांगितलं मारून टाकायला ना. नारदानं सांगितलं मूर्खा अरे तिला मारून राहिला ती गरोदर आहे. 2 हत्या वरतील स्त्री हत्या अधिक बाल हत्या. याने सांगितलं मग नाही मला तिला जिवंत ठेवायचं नाही. तिला होणारा मला संपवल्याशिवाय राहणार नाही. नारदानं सांगितलं मूर्खा आता तिच्या पोटी पहिल्यासारखा येणारच नाही. कारण नारदाला माहित होतं काय. नारदानं त्याला सांगितलं तिच्या पोटी संत जन्माला येऊ शकतो. दे सोडून दिली सोडून कयादू रडायला लागली आणि तिने इंद्राला सांगितलं कयादू रडायला लागली आणि रडायला लागल्यानंतर कयादूने नारदाला सांगितलं आज ना उद्या मला मारल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा माझा मी बाळांत होईपर्यंत सांभाळ करा. माझी चिंता मला नाही फक्त माझ्या पोटात असणाऱ्या बाळाचं संरक्षण झालं पाहिजे. नारदाने तिला पर्णकुटीत ठेवलं. 9 महिने 9 दिवस नारायण मंत्राचा जप करून घेतला. 9 महिने सांग कयादू बाळांती झाली. साक्षात भगवंताचा अवतार जन्माला. आता याच्यावरून तुमची पोरं नालाई का आली. अँसर इज ॲट होम. या प्रश्नाचं उत्तर
तुम्ही घरी गेल्यावर निवांत सापडा तर तुमची पोरं नालायक का आली. याच्यासाठी रक्तदान आहे, याच्यासाठी कीर्तन महोत्सव आहेत आणि याच्यासाठी जगणं आहे. आपल्या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आपण नुसती कीर्तन ऐकून बाबा लोक मारू नका. तुम्हाला मुद्दे सांगतो तेवढे क्लिअर आहे का. एक, लग्न साधे करा. पोरं होतात. या मूर्खांच्या नादी लागून दुसऱ्यानं 3 एकरचा मांडव घातला म्हणून आपला 1.5 एकरचा घालू नका. त्याला मिळालंय बुडीत. तो अख्या गावाला जीव घालून आपल्याला परवडन का. हा माझ्या अंगात शर्ट आहे, मी केव्हाही घालू शकतो. जर बसलेल्या एवढा 10-20 हजारातला मला एखादा म्हणला ना का फाटका घातला, आपल्याला एकच उत्तरे घेऊन दे. तो आपली गाठ घेणार नाही. 3 वाक्य कीर्तनाला आलेले सगळे लोक माझे मरेपर्यंत ध्यानात ठेवा. सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही. पैसा आपल्याकडे ते जगात आहे, आपल्याकडे नाही तर जगात नाही. आणि आपल्या प्रसंग आले ह्या जगात आपलं कोणी नाही जाणार. लग्न साधे करा, पोरं होतात. हे पुढाऱ्यांना फेटे बांधून घटस्फोटाचं प्रमाण कमी करा. ज्यांना 2-2 बायका आहेत त्यांनी लग्नाला आशीर्वाद द्यायचे. तुम्ही शुद्धीव आहेत ह्याला लग्नाला आशीर्वाद कळत का कोण राहतात. ज्यानं बाई ठेवली त्याचे आशीर्वाद. ती जोडप कामातून जाईल का खलास होईल. लग्न साधे करा, पोरं होता. 2, शेतकऱ्याने जोडधंदा देणार राहिलं ना. नोकरीवाला पोऱ्या घरात फुकाट खाणारा पोऱ्या घरात ठेवायचा नाही. आणि मुलगी शिकवा. मुलगी चांगल्या योजना काढी तर सरकार लोक वापरीत नाही. आता तंटामुक्ती इतकी चांगली योजना आहे, प्रत्येक गावाचा 2-3 लाखाचा फायदा आहे. पण अध्यक्ष कोण करावा हाच पहिला तंटा. तंटा मुक्तीला आहे बाजूला, अध्यक्ष कोण करावा हा एक तंटा. केला त्याला 2 बायका वाढल्या तंटा. चांगल्या योजना आहेत घरांमध्ये. आणि एकदा प्रेमानं भजन करा. Hare